कायम चिंतेमध्ये, मूलबाळ नाही, कायम चिंतेमध्ये. 3 पत्न्या 3 राण्या, पण मूलबाळ नाही. वनामध्ये गेले आणि हरिणी समजून श्रावण बाळाला बाण मारला. बाळाला बाण मारला. श्रावण बाळाच्या आई वडिलांना आता स्वतःच पाणी घेऊन गेले आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला. म्हणजे तू माझ्या बाळाला मारलंस, तू माझ्या एकुलत्या एका मुलाला मारलंस ना, तू सुद्धा, तुला 4 होतील, पण तू सुद्धा असा तडपडून मरशील, एक सुद्धा पाणी पाजवायला राहणार नाही. शापच वरदान ठरलं आणि दशरथ राजाला 4 पुत्र झाले. 4 पुत्र होऊनही कायम चिंता कशाची? सगळ्या एकापेक्षा एक शूरवीर, एकापेक्षा एक त्यागी आणि एकापेक्षा एक कर्तव्यदक्ष 4 पुत्र दशरथ राजाला. पण राम वनवासात गेला म्हणून कायम चिंता आणि रामाच्या चिंतेमध्ये प्राण सोडला. अशी पूर्वी अशी परंपरा होती. 4 आश्रम, पहिला आश्रम ब्रह्मचर्य, दुसरा आश्रम गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा म्हणजे संन्यास आश्रम. जडभरत राजा 2 आश्रम पार पाडून 3ऱ्या आश्रमामध्ये प्रवेश करतात. वानप्रस्थ सगळ्या राजांचा त्याग करून आपल्या मुलाला गादीवरती बसवून वनामध्ये जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर एक आश्रम तयार करतात, एक झोपडी तयार करतात आणि सतत भगवंताचं चिंतन करावं, सगळी प्रपंचाची चिंता सोडून द्यावी म्हणून वनात जातात. आणि नुकतीच एका वाघाच्या डरकाळीनं प्रसूत झालेल्या हरणीचं पाडस एकटं पाहून त्याच्या मोहात पडतात. त्या पाडसाला सांभाळतात, त्या पाडसाची देखभाल करतात आणि एके दिवशी ते पाडस एक हरणीचा कळप येतं आणि त्या कळपामध्ये निघून जातं. माझं पाडस, ज्याच्यावर मी प्रेम केलं, ज्याला मी वाढवलं, ज्याला मी मोठं केलं, ते मला सोडून निघून गेलं. आणि त्यांच्या चिंतेमध्ये जडभरत राजा काय केला? जडभरत राजा हरिण गडबी गेला. जडभरत राजा हरिण गडबी गेला. जशी स्थिती असेल तशी गती मिळते. ज्याचं चिंतन करत 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 माणूस देह टाकतो ना, त्याच्याच जन्माला